राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ. अल्पसंख्याक आयोगाची थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण तापवलंय. अलीकडेच त्यांनी बुरख्यावरून पुन्हा एकदा विधान केलं, ज्यामुळे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान चांगले संतापले आहेत. प्यारे खान यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. नितेश राणेंचं बेजबाबदार वक्तव्य चुकीचं असून त्यांनी मुस्लिम समाजाबद्दलचा दृष्टिकोन बदलावा असं खान यांनी ठणकावलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा डागाळली असल्याचं टीकाही त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वावर काम करत असताना मंत्र्यांनी अशी विधानं करून सरकारला अडचणीत आणू नये असं प्यारे खान म्हणाले. हलाल मटण, मल्हार मटण सर्टिफिकेट आणि औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही राणेंच्या वक्तव्यांनी वाद निर्माण झालाय. प्यारे खान यांचा इशारा, पंतप्रधानांकडे तक्रार. प्यारे खान यांनी सांगितलं की नितेश राणेंच्या दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार केली जाणार आहे. विशेषतः नागपूरसह महाराष्ट्रातून राणेंच्या मुस्लिम समाजाविरोधी वक्तव्यांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कारवाईची मागणी केली आहे. खान म्हणाले, भारतात सबका विकासचा नारा दिला जातो, पण अशा वक्तव्यांमुळे धार्मिक तणाव वाढतो. अल्पसंख्याक मंत्री म्हणून मी हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत नेईन. अमरावतीतही गुन्हा दाखल. नितेश राणेंच्या वक्तव्यांचा वाद अमरावतीपर्यंत पोहोचलाय. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अचलपूरमध्ये गुन्हा दाखल झालाय. रविवारी हिंदू जन आक्रोश सभेत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. धार्मिक भावना दुखवल्याचा ठपका ठेवत कलम 196 आणि 3(5) अंतर्गत कारवाई झाली. इम्रान खान, असलम खान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यात नितेश राणे आणि सागर भैया बेग यांच्यावर आरोप ठेवले गेले. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. नितेश राणेंच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता अल्पसंख्याक आयोगाने कठोर पावलं उचलण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.